हॅलो नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याला चाललो आहोत आणि वाटेतच आपल्याला शनी शिंगणापूर, त्याच्यानंतर सिद्धटेक जो अष्टविनायकातला महागणपती एक गणपती आहे, तर तो गणपती करून आपण जाणार आहोत। आणि आपला सचिन आता इथं हे बांधतोय, सामान बांधतोय, झाली आता ऑलमोस्ट तयारी झाली। सचिन झाली का? चला मग निघूया आपण, आता करूया प्रस्थान पुणे शहराकडे। चला भेटू आपण वाटेतच रस्त्यात पुढे। चला मग आता झाली तयारी। हा मन मित्रांची भेट घेऊन आपण निघालोय आता पुण्याला जायला। आणि पुण्याला जाते वेळी छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गावर जेवढे काही पर्यटन स्थळे आपल्याला लागणार आहेत, तेवढे सगळे पर्यटन स्थळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता येथे वाटेतच आपण नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता करून आपण निघणार आहोत परत ते सगळ्यात पहिल्या ठिकाणाला भेट द्यायला, म्हणजे श्री क्षेत्र देवगडला भेट द्यायला। आणि हे श्री क्षेत्र देवगड जे ठिकाण आहे हे छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर असून छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे, तसेच नेवासा पासून 16 किलोमीटर अंतरावर आहे। इथे यायचंच झालं तर आपण रेल्वेने किंवा बसने येऊ शकतात। येथून जवळील जे रेल्वे स्थानक आहेत ते अहिल्यानगर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी हे असे जवळील रेल्वे स्थानक आहेत। आणि येथे आपण स्वतःच्या बाईकने, गाडीने किंवा बसने आले तर सोन्याहून पिवळं। हॅलो मित्र, आम्ही आता आलो इथं देवगडला आणि देवगडला जाऊन आम्ही आता दत्ताचं दर्शन घेणार आहोत। आता तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो मित्रांनो, एवढा सुंदर परिसर आहे, बघू शकता आपण। इकडं गाडी पार्किंग करायला जागा आहे आणि इकडं मोठा परिसर आहे। इकडं धर्मशाळा दिसते बघा मागे। चला तर तुम्हाला धर्मशाळा वगैरे पूर्ण मंदिराचा परिसर, सर्व परिसर मी तुम्हाला दाखवतो। गुरु महात्म्यांची प्रचिती देणारे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध ठिकाण म्हणजेच नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड। मांगल्य, दिव्यता आणि रमणीयता यांचा त्रिवेणी संगम असलेले हे तीर्थक्षेत्र गोदामाई व प्रवरामाई यांच्या पवित्र संगमाजवळ सद्गुरू किसनगिरीजी महाराज यांनी हे उभारलेले मंदिर आहे। मित्रांनो, येथे आल्यानंतर आपल्याला भक्तनिवास पाहायला मिळते। येथे भव्य असे 75 खोल्यांचे भक्तनिवास आहे, व्यापारी संकुलन आहे, त्याच्यानंतर दवाखाना आहे, शुद्ध पेयजल व्यवस्था आहे, शौचालय, बस स्थानक, मंदिराच्या भव्यतेची महती सांगणाऱ्या अशा 3 भव्य कमानी येथे आहे। आणि येथे आल्यानंतर एवढी मोठी भव्य इमारत, भव्य प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते आणि आपले मन प्रसन्न होऊन जाते। मित्रांनो, या भव्य दिव्य अशा प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर समोरच दिसते बघा आपल्याला ते कीर्तन मंडप। आणि या कीर्तन मंडपामध्ये अजूनही कीर्तने होतात आणि या कीर्तनाचा आनंद भाविक भक्त घेतात। समोरच या मंडपाच्या समोरच आपल्याला मंदिर दिसते आणि या मंदिरात जाऊन आपण आता दर्शन घेणार आहोत। या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला इथे बारी लागते बघा, गर्दी असेल तेव्हा खूप वेळ लागतो इथे दर्शनाला। त्यानंतर आपण समोर जाऊन दर्शन घेऊया आणि दर्शन झाल्यानंतर आपण पूर्ण परिसर बघूया। तर चला जाऊया, आपण दर्शन घेऊया। येथील मुख्य मंदिर म्हणजे दत्त मंदिर आणि या मंदिराच्या व्यतिरिक्त असे अजून मंदिरे आहेत, जसे की सिद्धेश्वर मंदिर, किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर, शनी महाराजांचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, नवनाथ, अशी सुंदर सुबक स्वच्छ अशी मंदिरे या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, तर कोरोनामध्ये थोडी उसंत मिळाल्यामुळे सौर ऊर्जेवर आधारित अशी विद्युत रोषणाई या परिसरामध्ये केली आणि त्यामुळे सायंकाळी हे दिवे लागले
की पृथ्वीवर जणू काही स्वर्गच उतरला की काय असा भास होतो बघा. हे सर्व भव्य दिव्य दर्शन घडले की नकळत आपले हात जोडले जातात आणि आपलं मन प्रसन्न होऊन जातं. एवढं वैभवशाली संस्थान असून पण इथे प्रत्येकाची जी भाषा आहे ती सौजन्याची, प्रत्येकाच्या नजरेतील भाव भक्तीचा, प्रत्येकाचे हात हे सेवेसाठी सिद्ध असतात. कारण ही शिकवण जी आहे ती आहे शांती ब्रह्म भास्करगिरीजी महाराजांची. एवढा सुंदर परिसर आहे मित्रांनो, एवढा सुंदर आपले महाराष्ट्रातील जेवढे काही मोठे मोठे ठिकाण नित्य नूतन हे ब्रीद वाक्य असलेल्या या संस्थानामध्ये आपण कधीही गेलात ना, अगदी केव्हाही गेलात, अगदी 8 दिवसानं सुद्धा गेला तुम्ही, तरी सुद्धा आपल्याला काहीतरी नवीन पाहावयास मिळतं. तसंच मला सुद्धा आज नवीन काही अनुभवायला भेटलं. खूप सुंदर असा दिवस होता, खूप सुंदर असा परिसर आहे. आता इथून दर्शन झालंय माझं, आता निघणार आहे मी शनी शिंगणापूरला. तर चला मग शनी शिंगणापूरला जाऊन आपण आता शनिदेवाचं दर्शन घेऊया. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेल्या एक प्रमुख आणि जागरूक क्षेत्र म्हणून शनी शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. शनी मंदिरामुळेच गावाच्या नावात शनी जोडले गेले आणि त्यामुळेच या ठिकाणाला शनी शिंगणापूर असे म्हणले जाते. अहमदनगर पासून 30 किलोमीटर तसेच मेन हायवे पासून 3 किलोमीटरच्या अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच असलेले शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत आणि याच ठिकाणची आज आपण माहिती घेणार आहोत. तर चला आज आपण पूर्ण शनी शिंगणापूरचं जे मंदिर आहे ते पूर्ण एक्सप्लोअर करूया. मित्र हो, आपण आता येऊन पोहोचलोय शनी शिंगणापूरला आणि शनी शिंगणापूरला पाहू शकता आपण इकडं खूप सारे दुकानं आहेत. तुम्ही इथं प्रसाद वगैरे घेऊ शकता आणि रस्त्याने येताना पाहिलंच तुम्ही की ते जे लोक ओढता इथं गाडी लावा, हे करा ते करा, त्यांचं ऐकू नका. सरळ समोर या, इकडं आपल्याला गाड्यांची पार्किंग दिसते बघा, ते गाड्यांची पार्किंग वगैरे करा, तिथं फसू नका. ते उगी इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्याला देवाच्या नावाखाली लुटतात. तर त्यांच्यापासून सावध राहून पुढे समोर येऊन तुम्ही इकडं हे करू शकता. तर चला मग जाऊया आपण आता, दर्शन वगैरे घेऊया, भेटूया आपण पुढे. इथे सुद्धा स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते बघा. आणि तसेच तुम्हाला जर चौथऱ्यावर जाऊन तेलाचा अभिषेक करायचा असेल तर 500 रुपये प्रति व्यक्ती असे दर येथे आकारले जातात. इथून पावती घेऊन आपण समोर जाऊन चौथऱ्यावर जाऊन आपण तेलाचा अभिषेक करू शकता. तसेच या शनिदेवाची जी स्वयंभू कथा आहे, येथे मानले जाते की सुमारे 150 वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नव्हता. त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा बाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे बघा. तर बघू शकता आपण ही जी देवाची मूर्ती ती 5 फूट 9 इंच आहे. तर मूर्तीच्या डोईवर एकही वृक्ष नाहीये. नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर जरी आली तरी ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्ष प्रतिप्रदा या एका वर्षातील प्रत्येक महिन्याचे 4ही शनिवार येथे यात्रा भरते आणि शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. तसेच अमावस्या गुढीपाडवा या दिवशी भली मोठी यात्रा येथे भरते बघा. आणि शनी जयंतीस तर मोठा उत्सव साजरा होतो. आणि आता इथून दर्शन करून आपण निघतोय ते सिद्धटेकला, जो माझा सगळ्यात शेवटचा अष्टविनायकामधला एक गणपती राहिलाय. तर तो गणपती करायला आपण निघालोय आता. या बघा उसाचा मळा आणि ह्यो आहे कांद्याचा मळा आणि मागं दिसतंय का तुम्हाला नारळाचे झाडं. आणि बघू शकता आपण आता आम्ही इथं मस्त एक विश्रांती घेतली आहे
आणि आता आम्ही निघणार आहोत पुढच्या टप्प्याला म्हणजे कुठं सिद्धटेकला जाऊन आम्ही तिथून प्रस्थान करणार आहोत पुण्याकडे. तर चला मग भेटूया पुढे, भेटत राहा, बोलत राहा. सिद्धटेकचं दर्शन खूप दिवसापासून घ्यायचं चालू होतं, तरी योग काही येत नव्हता. शनिवार रविवार सुट्टी भेटत होती, पण असंच पुण्यामध्ये जिकडं तिकडं उन्हामुळं आम्ही काही जात नव्हतो. तर आता म्हणलं आता औरंगाबादवरनं पुण्याला जातोय, तर जाता सिद्धटेक करू. पण मग गजूमध्येच म्हणला की आपण आता जाता पुन्हा एकदा देवगड आणि शनी शिंगणापूर करू. मग त्याच्यामुळं आम्ही 2 लोकेशन ॲड करून घेतले. झाले ते 2 झाले. आता आपण सिद्धटेकला निघतोय. अशा प्रकारे आपला सिद्धटेक पण होऊन जाईल. तरी तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला सिद्धटेक पण दाखवतो. आणि त्याच्यानंतर एखादा स्पॉट जर असला समोर, तर ते पण लोकेशन आपण सोलापूर हायवेचं ॲड करून घ्यायचं. मग चला मग. आणि आम्ही निघालो दिवसाचा सर्वात लंबा टप्पा पार करण्यासाठी. आता तब्बल आम्हाला इथून 120 किलोमीटर जायचं होतं शनी शिंगणापूरवरून सिद्धटेकला. सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे एक देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकापैकी उजव्या शेंड्याचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे. आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग 21 दिवस 21 प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजेच पूर्णत्वास जातात. यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्ष लढत होते, मात्र त्यांना युद्धात यश मात्र प्राप्त होत नव्हतं. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतींची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला. आणि अशा प्रकारे आज माझे अष्टविनायकामधील 8ही गणपतीचे दर्शन पूर्ण झाले. धन्यवाद.